सन्माननीय सदस्य रोहित पवार. अध्यक्ष महोदय, राज्यपाल अभिभाषणवर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदय बोलत असताना त्यांनी 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला विमा दिला याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला. अध्यक्ष महोदय 22-23 ला कंपेअर केलं तर 23-24 मध्ये 1 रुपयाला विमा हा सरकारच्या माध्यमातून दिला गेला. आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत सुद्धा अध्यक्ष महोदय केलं. जो आकडा शेतकऱ्यांचा 22-23 मध्ये होता तो 23-24 मध्ये तो डबल झाला. क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय वाढलं. अध्यक्ष महोदय, पण 23-24 मध्ये सरकारकडनं विमा कंपन्याला जो हप्ता दिला गेला तो कुठेतरी 4600 कोटीच्या आसपास होता आणि पीक विमा शेतकऱ्याला किती रुपयाचा मिळाला तर 3800 कोटीच्या आसपास तो पीक विमा त्या ठिकाणी मिळाला. अध्यक्ष महोदय, आम्ही आकडेवारी त्या ठिकाणी बघत होतो. 1 रुपयाला विमा शेतकऱ्याला दिला खरा, पण विमा कंपनीला हप्ता किती दिला याचा आकडा बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय तो आकडा होता 10,000 कोटीच्या आसपास आणि शेतकऱ्याला किती रुपये त्यातून मिळाले तर 3244 कोटी. अध्यक्ष महोदय, हे आकडे आम्ही म्हणत नाही, पण या सरकारने दिलेल्या आकडेवारी अनुसार त्या ठिकाणी बोलतोय. तर अध्यक्ष महोदय, यंदा दुष्काळ होता. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असताना सुद्धा आणि तिथे असणारे जे शेतकऱ्याकडे पीक होतं ते हातातून गेल्यानंतर अध्यक्ष महोदय फक्त 32% विम्याची रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाली. तर अध्यक्ष महोदय, राहिलेले 6-6.5 हजार कोटी रुपये गेले कुठे? अध्यक्ष महोदय, आमचा प्रश्न एवढाच आहे की जर विमा आपण शासनाकडनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला जात असेल तर पूर्णपणे मदत शेतकऱ्याला होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ताशी माझ्या मतदारसंघामध्ये ते सुद्धा एका तालुक्यामध्ये मदत पोहोचली, दुसऱ्या तालुक्यामध्ये पुढच्या 8-10 दिवसामध्ये मदत होणार आहे. पण त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायला लागलं. अधिवेशनामध्ये 2दा मुद्दे मांडले, विविध मंत्र्यांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, विमा कंपनीला भेटलो. त्यानंतर आता कुठेतरी वर्षानंतर तिथं कुठं शेतकऱ्याला मदत सुरू झाली. अध्यक्ष महोदय, पेपरमध्ये वाचलं कुठेतरी 72 रुपये 74 रुपये, म्हणजे कुठेतरी थट्टा या शेतकऱ्याची तिथं केली गेली. अध्यक्ष महोदय, त्यामुळे विमा देत असताना विमा वेळेवर मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी जर दुष्काळ जाहीर झाला असेल तर एका महिन्यामध्येच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 25% ॲडव्हान्स विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती, जी मिळाली नाही. तर अध्यक्ष महोदय, सरकारकडनं या बाबतीत सुद्धा खरं तर लक्ष देण्याची जरूरत आहे. भाषण करत असताना 1 रुपयात विमा दिला हे आपण म्हणतो, पण मदत कधी मिळते हे पण तितकंच महत्त्वाचं. आणि वेळेवर मदत जर शेतकऱ्याला मिळणार नसेल तर त्याला व्याजावर पैसे घ्यावे लागतात आणि 5% महिन्याला व्याज देत 3% महिन्याला ते शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय परवडत नाही. आणि 1 रुपया आपण म्हणतो खरं, आत्ता सुद्धा 1 रुपयाला विमा हा दिला गेला, पण आता 300 ते 400 रुपये शेतकऱ्याला मोजावे लागतात. झेरॉक्स पासून बऱ्याच काही खर्च त्या ठिकाणी असतात. अध्यक्ष महोदय, मी माझ्या मतदारसंघामध्ये 40,000 शेतकऱ्याला स्वतः व्यक्तिगत आणि कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऑफिस स्टाफच्या माध्यमातून तिथं मदत केली. त्यामुळे हे आकडे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे शासनाने त्या बाबतीत कुठेतरी लक्ष देऊन कुठेतरी खरीच काय खर्च येतो शेतकऱ्याला याच्यावर लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण भाषणामध्ये इंडस्ट्रीबद्दल बोललं गेलं, प्रगती होती हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. अध्यक्ष महोदय, आता जे ग्रॅज्युएट आहेत त्या ग्रॅज्युएट जे कोणी डिग्री घेतात त्याच्यामध्ये 42% ग्रॅज्युएटला आज नोकरी मिळत नाही आणि त्याच्यामध्ये 83% हे युवा आहेत. खरं तर याच्यावर धोरण करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, नवीन इंडस्ट्री कशी आणता येईल, MIDC नवीन वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कशी देता येईल याच्यावर खऱ्या अर्थाने धोरण बनवण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं याच्या आधी आम्ही छोट्या छोट्या शहरांमध्ये जसं की नागपूर असेल, नगर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, नवी मुंबई असेल, याच्यामध्ये कुठेतरी IT कंपन्या आल्या पाहिजे यासाठी धोरण बनवण्यासाठी सरकारला विनंती केली होती. अध्यक्ष महोदय, धोरण बनवलं, पण ते धोरण छोट्या शहरांसाठी त्या ठिकाणी नव्हतं, ते मोठ्या मोठ्या शहरांसाठी होतं. त्याच्यामध्ये कुठेतरी बदल करून IT कंपनी छोट्या शहरांमध्ये आल्या तर मुंबई पुण्यामध्ये येणारा जो काही लोंढा आहे युवांचा तो कुठेतरी अध्यक्ष महोदय कमी होईल. अध्यक्ष महोदय, हिंदू रिपोर्ट ते पेपर आहे त्याचा एक अभ्यास त्या ठिकाणी बघत होतो,
गेल्या 5 वर्षामध्ये पगारामध्ये 37% वाढ झाली, पण जेवणाची थाळी जर बघितली त्याच्यामध्ये 65% वाढ झाली. त्यामुळे आज नवीन इंडस्ट्री येत नाही, कॉम्पिटिशन तिथं होत नाही आणि जे कोणी नोकरीत आहेत त्यांना कुठेतरी एक प्रेशर येते, त्यामुळे त्यांचाही पगार त्या ठिकाणी वाढत नाही. त्यामुळे काही झालं तरी आपल्याला इंडस्ट्रियल धोरण या राज्यामध्ये नवीन आणून नवीन इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात कशी येईल ते सुद्धा बॅलन्स डेव्हलपमेंट विदर्भासाठी सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा असू दे, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, कोकण सगळ्या भागामध्ये बॅलन्स डेव्हलपमेंट कशी अध्यक्ष महोदय होईल यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने बघण्याची जरूरत आहे. 1 ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल गव्हर्नर साहेब पण बोललेत, मुख्यमंत्री साहेब बोलले, उपमुख्यमंत्री साहेब बोललेत, पण काही दिवसांपूर्वी जो काय आकडा आपल्याला या राज्याच्या ग्रोथचा आलाय त्यामध्ये 7.5% दाखवलं. अध्यक्ष महोदय 2016ला देवेंद्र फडणवीस साहेब मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये काय म्हणले होते, 2025 पर्यंत आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी करू. अध्यक्ष महोदय तेव्हा डॉलरचा रेट 65 होता, तो 80 वर गेला. म्हणजे 65 लाख कोटी रुपयाची उलाढाल करण्यासाठी नाही तर GDP करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी 25 पर्यंत वेळ हवा होता. आता डॉलर गेला 80 वर, म्हणजे 80 लाखावर आपल्याला जायचंय आणि 7.5% आपण गेलो तर 15 वर्ष आपल्याला लागणार. अध्यक्ष महोदय आपली ग्रोथ रेट ही 14% आसपास असेल तरच कुठेतरी आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. अध्यक्ष महोदय आत्ताच ठरले आपण वाढवू शकतो. 5-10 मिनिटं द्या अध्यक्ष महोदय, 5-10 मिनिटं झालं. अध्यक्ष महोदय अॅन्युअल सर्वे जो ASIने तिथं केला, देशात 20% फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि महाराष्ट्रामध्ये 23% फॅक्टऱ्या बंद केल्यात. तर त्याच्यामध्ये कुठेतरी आता आमची नवीन MIDC तर मंजूर होत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण इंडस्ट्री जी कुठली महाराष्ट्रात आहे ती बंद पडते याच्यावर कुठेतरी मंत्री महोदयांनी अभ्यास करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये जामखेड शहर असेल, खर्डा असेल, बांबोरा असेल, मिरजगाव असेल, पाटेवाडी असेल, थेरवडी असेल, इथं आम्ही पाठपुरावा करून मुख्यमंत्री सौर कृषी योजना तिथं मंजूर केलेली. आत्ताशी टेंडर झालं, ते कधी लावणार, कधी शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्याला कुठेतरी जलद गतीवर आपल्याला काय गोष्टी करता येईल का याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय सिंगल फेज डीपीला पैसा नाही, आमदार निधी आम्हाला वापरावा लागतो. DPDC मध्ये सुद्धा गेले 3 वर्ष त्याला निधी दिला गेला नाही. आता सिंगल फेज जर आपल्याला देता येत नसेल तर तिथं असणाऱ्या लोकांना आपल्याला लाईट कशी देता येईल, तसंच 3 फेजची अध्यक्ष महोदय अडचण आहे. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय दुष्काळ निधी सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्याला तिथं मिळालेला नाही. पहिल्या यादीमध्ये 41 तालुके होते, 12 जिल्हे वगळले होते, त्यात नगर जिल्हा वगळला होता, त्यात माझा सुद्धा मतदारसंघ अध्यक्ष महोदय येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये 41 तालुक्यांची यादी केंद्र सरकारला NDRF साठी जी गेली त्याला निधी आला, पण SDRF म्हणजे राज्य सरकारने ज्या जिल्ह्यांची त्या तालुक्यांची जबाबदारी घेतली त्याला 1 रुपया सुद्धा निधी अध्यक्ष महोदय अजून आला नाही. त्याच्यावर साधी चर्चा सुद्धा अध्यक्ष महोदय होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही योजना कशी येईल, पैसे कसे येतील याच्याबद्दल सुद्धा अध्यक्ष महोदय 5 मिनिटं झालं. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा, महिलांबद्दल आपण बोललो, बाल संगोपन योजना ही आणली गेली होती. अध्यक्ष महोदय 9 महिने झाले त्याला तिथं सरकारकडनं पैसे दिले गेले नाही. घरकुलच्या बाबतीत सुद्धा आता वाढती महागाई जर बघितली तर आपल्याला परवडत नाही. त्यामुळे घरकुलच्या बाबतीत सुद्धा जर सरकारकडनं जो निधी दिला जातो त्याच्यामध्ये वाढ होईल का, केंद्र सरकारकडनं गेले 2-2.5 वर्ष अजून कोटा दिला गेला नाही. त्यामुळे ड यादीमध्ये नाव आहे पण तिथं घरकुल त्यांना मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे त्या बाबतीतला पाठपुरावा अध्यक्ष महोदय होण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय संपलं. माझ्या मतदारसंघातला एक विषय घेतो आणि मी माझं भाषण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय संपवतो. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला मदत व्हावी यासाठी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत आम्ही 6 ते 6.5 हजार विहिरी अध्यक्ष महोदय दिलेल्या आहेत, पण काही प्रमाणात राजकीय द्वेषातून त्या विहिरी थांबवल्या गेल्या. अध्यक्ष महोदय 6,000 विहिरीमध्ये 240 कोटी शेतकऱ्याला तिथे मिळणार आहेत आणि अशा पद्धतीने विहिरी थांबवल्या जात असतील तर हे शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय कसं परवडणार आहे. आज जर माझ्या या नाशिक विभागामध्ये बघितलं तर माझा मतदारसंघ कर्जत आणि जामखेड हे 1-2 नंबरला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अतिरिक्त निधी त्या ठिकाणी कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि काही लोक अशा योजना थांबवत असतील तर तिथे शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान अध्यक्ष महोदय होणार आहे. तसंच जलजीवनच्या बाबतीत आहे, त्याच्यामध्ये काही योजना आहेत, त्याच्यामध्ये अतिरिक्त निधी देण्याची जरूरत आहे, आम्ही पाठपुरावा करतोय. त्याच्याबरोबर काही खराब क्वालिटीचं काम झाले, मंत्री महोदयांना त्या बाबतीतलं पत्र अध्यक्ष महोदय दिले. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि माझं एकच मत आहे
की भाषण करत असताना जे काय आपण मुद्दे मांडतो ते खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे मुद्दे मांडण्याची जरूरत, युवांचे मुद्दे मांडण्याची जरूरत आहे आणि फक्त ते भाषण नसून खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार हा सरकारकडनं झाला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपल्या अध्यक्ष महोदय आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.